नवीन पनवेल येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पिल्लई विद्यापीठाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या ऐतिहासिक क्षणी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, डॉक्टर के.एम. वासुदेवन पिल्लई, पनवेल पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, प्राचार्य एस. जोशी, डॉक्टर निवेदिता श्रेयस यांच्यासह विद्यापीठाचे प्रमुख प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते। उद्घाटनापूर्वी मान्यवरांनी विद्यापीठ परिसराची पाहणी करत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे तसेच विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप उपक्रमांचे कौतुक केले। यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की पिल्लई विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे केंद्र नसून संशोधन, नवकल्पना आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकसित भारत 2047च्या दिशेने देशाला घडवणारे विद्यापीठ ठरेल। महात्मा एज्युकेशन सोसायटीने प्रवर्तित केलेल्या पिल्लई विद्यापीठ नवी मुंबईचे औपचारिक उद्घाटन डॉक्टर के.एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस येथे पार पडले। नवीन पनवेल आणि परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्धिक प्रगतीसाठी हे विद्यापीठ नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। महात्मा एज्युकेशन सोसायटीतील 3000पेक्षा अधिक लोकांना रोजगार प्रदान करते आणि दरवर्षी 30,000हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देते। दर्जेदार शिक्षणाद्वारे राष्ट्र उभारणीचं त्यांचं ध्येय पुढे चालू ते ठेवत आहेत। पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी या देशामध्ये जवळजवळ 40 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण घोषित केलं। नवीन शैक्षणिक धोरणाची बाकी माहिती सांगणं हा केव्हा तरी वेगळा प्रेस कॉन्फरन्सचा विषय असू शकतो, पण त्यात त्यांनी प्रमुख मुद्दा मांडला तो व्यवसायाभिमुख शिक्षण असलं पाहिजे, व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन। आणि ज्याला व्यवसायाभिमुख म्हणजे त्या शिक्षणातून नोकरी मिळावी, व्यवसाय करता यावा, संशोधन करता यावं, असं जर करायचं असेल तर त्या शिक्षण संस्थांना थोडी स्वायत्तता दिली पाहिजे, इंडिपेंडन्स दिला पाहिजे। त्याच विद्यापीठाच्या त्याच कोर्सेसमधून म्हणजे त्या विद्यापीठाने पण नवीन नवीन गोष्टी खूप करायच्या आहेत, मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठाने, पण ह्या काही नवीन शिक्षण संस्थांना ज्यांचा ऑलरेडी व्याप खूप मोठा आहे त्यांना जर आपण स्वायत्तता दिली तर त्यातून नवीन कोर्सेस ते करतील की जी जगाची रिक्वायरमेंट आहे। जगामध्ये आता जवळजवळ सगळे विकसित देशसुद्धा, अगदी जपान, जर्मनीसुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकसंख्या कमी होत चालल्यामुळे, लोकसंख्या कमी होण्याची अनेक कारणं आहेत। त्यात तरुणांनी लग्न न करणं, मुलं होऊ न देणं, अशी वेगळी कारणं आहेत। त्यांना हळूहळू त्यांच्या देशातलं अर्थकारण म्हणजे व्यापार, उद्योग चालवायला भारतासारखे मोठे देश की ज्यांच्या ठिकाणी तरुण पॉप्युलेशन जास्त आहे ही हवी आहेत, पण ती विथ स्किल, विथ मास्टरी हवी आहे। आणि त्यामुळे ह्या सगळ्या स्वायत्त विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यातून जगाची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे ते लक्षात घेऊन खूप नवीन गोष्टी सुरू होतील। म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कॉलेजेसना स्वायत्तता देणं, कॉलेजेसच्या समूहाला विद्यापीठ म्हणून स्वायत्तता देणं असं आम्ही धोरण ठरवलं। आता आम्ही आणि त्याच्यात खूप त्यांचं आधीचा रेकॉर्ड बघून, ते नवीन काय करणार आहेत बघून, त्यांच्या आधीच्या रेकॉर्डमध्ये त्यांच्या कॅम्पसवरच्या इंटरव्ह्यूमधून मुलांना रोजगार मिळतो आहे ना बघून आम्ही परवानगी देतो। त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 30च्या आसपास वेगवेगळ्या मोठ्या शिक्षणामध्ये रयत असेल, कोणाची डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, अशा अनेकांना परंपरागत जसं आता हे महात्मा नावाने आदी शिक्षण संस्था चालवत होते, पण फ्लेमसारख्या काही नवीन संस्थांना पण आम्ही दिलं, ज्यांनी आम्ही काय करणार होतो मांडलं। आणि आज फ्लेमसारख्या विद्यापीठात आपण गेल्यानंतर असं लक्षात येईल की आपणही पुन्हा एकदा कॉलेजला जायला लागू। इतकं चांगलं ॲटमॉस्फिअर त्यांनी डेव्हलप केलं। पिल्लई विद्यापीठसुद्धा ते करेल अशी माझी अपेक्षा आहे। आज त्यांना जे विद्यापीठ आम्ही दिलं त्याचं उद्घाटन आहे आणि मग येत्या जूनपासून किंवा काही शॉर्ट कोर्सेस डिसेंबरपासूनसुद्धा ते सुरू करू शकतो। आजच आम्ही GR काढला। विद्यापीठ कॅम्पसमधली 700 प्राध्यापकांची भरती ही 2 वर्ष आधीचे राज्यपाल आता उपराष्ट्रपती झाले यांनी 80-20 नावाचा एक आग्रह धरला जो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या नियमामध्ये बसत नव्हता। आणि म्हणजे 80 मार्क्स त्याच्या वेगवेगळ्या क्वालिफिकेशनवर, तर ते क्वालिफिकेशनवर इंटरव्ह्यूला एलिजिबल करायचं की नाही असतं,
पण त्याने सिलेक्शनला ते 80 धरायचे आणि इंटरव्ह्यूचे 20 धरायचे असं म्हणतात. फायनली ते गेले, नवीन राज्यपाल आले आणि त्याने आता ते 80-20चं 60-40 केलं आणि 60 मार्क्स हे त्याच्या डिग्र्यांना, म्हणजे त्याने जगभरामध्ये वेगळ्या विद्यापीठ पेपर्स किती मांडले, मग त्याची PhD कोणत्या विद्यापीठाची आहे, असे बरेच मार्क्स आहेत आणि 40 मार्क्स हे त्या कॉलेजेसच्या इंटरव्ह्यूला असं फायनली सँक्शन झालं. त्यामुळे तो GRE बहुतेक आज मी सही करून आलो निघाला. कॉलेजेसमध्ये जवळजवळ 11,000 प्राध्यापकांच्या रिक्त जागांमधल्या निम्म्या म्हणजे 5,500 जागांना परवानगी मिळाली. मग ते 3 महिने आचारसंहिता होती, त्याच्यामध्ये एवढा मोठा डिसिजन केला, तो विरोधकानेच आरडाओरडा केला असता की मतं मिळवणं ठीक आहे आणि मग त्यातून आचारसंहितेत भंगही होतो. आचारसंहितेच्या काळामध्ये अगदी पर्यायच नाही अशा गोष्टींना निवडणूक आयोग परवानगी देते. आता म्हणतात की थांबा 3 महिने. काल संध्याकाळी 7 वाजता आचारसंहिता होती जिल्हा परिषद. तर आज ती सगळी प्रोसेस करून झाली. विद्यापीठांमधले जे डीन आहेत त्याला स्टॅट्युटरी पोस्ट आपण म्हणतो, रजिस्ट्रार, डीन, एक्झाम इन्चार्ज, NSS इन्चार्ज वगैरे. तर ह्या विषयामध्ये सुद्धा हे कन्फ्युजन होतं की त्याही पोस्ट 80-20ने भरायचे आहेत का, मग त्याला 80 काय म्हणायचं, कारण प्राध्यापकांना किमान PhD, पेपर्स हे तरी होतं. पण आता सगळंच कन्फ्युजन संपलं आणि त्याही पोस्ट भरायला आम्ही परंपरागत जी पद्धती होती की तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशनसहित अर्ज करायचा, स्क्रुटिनी होणार, एंट्री होणार, असं होईल. त्यामुळे त्याही पोस्ट भरला जाईल. बहुधा पुणे विद्यापीठाचा रजिस्ट्रार तर त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेऊन अपॉइंटमेंट लेटर देण्यापर्यंत आणलं आणि पेंडिंग होतं, ते आता क्लिअर होईल. प्रशांत ठाकूरचे वडील रामशेठ ठाकूर हे शिक्षणाचे इतके आग्रही, रयत शिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत आणि रयतच्या अनेक इमारती म्हणजे इथल्याच नाही तर आमच्या सांगली, कोल्हापूर भागातील होण्यामध्ये ते खूप आर्थिक कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यांचेच गुण आमच्या प्रशांतमध्ये आले आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांना सपोर्ट करणं हा त्याचाही स्वभाव राहिला. त्यांनी फॉलो घेतला खूप, कारण आम्हालाही कोणीतरी त्याची नीट माहिती दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे प्रशांत ठाकूरांच्या मतदारसंघामध्ये, कारण आमदार म्हटलं की त्यांनी सूतगिरणी घ्यायची, आमदार म्हटलं की त्यांनी कारखाना घ्यायचा, आमदार म्हटलं की त्यांनी शाळांचं जाळं वाढवणं, आमदार म्हटलं की त्यांनी कॉलेजचं जाळं वाढवणं. कारण आगामी सगळा काळ हा वेल्थ जी आहे ती ह्युमन रिसोर्सेसच आहे. वेल्थ हे गोल्ड नाही आहे, माणसं चांगली मिळणं. आणि त्या अर्थाने प्रशांतचं मी खूप अभिनंदन करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.